जी जाया ध्यान गियई कम कलंकड़ हेवी निच्छ निरंजन नाणमय ते परमपण वेवी ते बंदव सिरिसे दगन हो सहि जेवी अनंत शिवमय निर्वमनाणमय परम समाहि भजन्त ते हऊ अंदौ सिद्धगण अच्छहि जेवी हवन्त परम समाहि महगियै कम विंदनै हुणन्त ते पुनुवन्दौ सिद्धगण जे निर्वाणि वसन्ति नाणिन्ति हुयणि गरुयावी भवसायरिन पडन्ति ते पुनुवन्दौ सिद्धगण जे अप्पाणि वसन्त लोयालो विषयलुइहु अच्छहि विमलुनियन्त केवलदंसननाणमय केवल सुख सहाव जिनवर वंदौ बतियै जेहि पयासिय भान जे परम पुण्यन्ति मुनि परम समाहि धरेवी परमानंद कारणिन तिन्निविते विनवेवी नमस्तु योगेंद्र देव रचित परमात्मा प्रकाश. दुःख नष्ट करायचे तर काय करावं लागेल ओम? काय माहिती आहे का काय करावं लागेल दुःख नष्ट करण्यासाठी? सम्यक दर्शन करावं लागेल. सम्यक दर्शन कसं होणार? सम्यक दर्शन कसं होतं? निजध्रुवाला स्वतःला जाणल्याने, स्वतःला ओळखल्याने. सम्यक दर्शनाचा उपाय स्वतःचा परिचय आहे, स्वतःचं ज्ञान, स्वसंबंधी अज्ञान नष्ट करणं आहे. शास्त्र स्वाध्यायाला येतो म्हणजे काय करतोय आपण इथं अज्ञान नष्ट करायला आलेलो असतो. शाळेत कशासाठी जातो? कॉलेज कशाला शिकतोय? कोणती विद्या ग्रहण करण्याचं प्रयोजन
अज्ञान नाशाय. तसं इथं शास्त्राला यायचं त्याचं प्रयोजन काय राहू. आता तुला उभा केलं तर कसं वाटेल मला सांग बरं. आवडेल का. उशिरा आलाय उभा राहा म्हटलं राहतो का उभा. येतच नाही ते शास्त्राला. शाळेत मुलांना उभा केलं तर आपण दुसऱ्या दिवशी पाठवणार का नाही पाठवणार. मुलगा नको म्हटला मला शाळेत सर उभा करते म्हटलं तर काय करता. का उभा केलेलं असतं. सरांना काय फायदा त्याच्यातनं. तुम्हाला उभा करून सरांना काय फायदा. तुम्ही उशिरा येणार तुम्ही अभ्यास करणार नाही तर तुम्ही ज्या प्रयोजनाने इथं आला आहात त्या प्रयोजनाची सिद्धी होणार नाही. कशासाठी जातात शाळेत मुलांना काय म्हटलं जातं. विद्यार्थी शब्दाचा अर्थ आपण पाहिला आहे. विद्यार्थी कुणाला म्हणतात. विद्यार्थी विद्या आणि अर्थी हे दोन शब्द आहेत. जसं धनार्थी कोणाला म्हणायचं. धनार्थी राहुल. धनार्थी कुणाला म्हणतात. अजितला शिखरच्याला जाणार नाही म्हणून. धनार्थी कोणाला म्हणायचं. धन ज्याचा अर्थी म्हणजे प्रयोजन आहे एक धनच मात्र ज्याचं प्रयोजन आहे तो धन अर्थी धनार्थी. मग त्याच्यासाठी काय पण आपण पाहिलं पण नाही. म्हणजे ज्या कोणत्या गोष्टीसाठी आपण काय करतो आहोत. 2 श्लोक वाचून दाखवले होते ना. कोणते 2 श्लोक वाचले होते. एक शरीरासंबंधी वाचला होता. काय आलता शरीरासंबंधीचा श्लोक. डॉक्टर काय आला होता श्लोक शरीरासंबंधी. थांबा निलेश भाई डॉक्टरला बघू दे. डॉक्टरनं तर सगळे फोटो बिटो काढले तर म्हणून विचारलं डॉक्टरला. काय आहे निलेश. किती नंबरचा श्लोक आहे. तिथं काल ज्ञानार 9 ठेवले होते परत सगळ्यांनी घरी नेले काय. का घेतले सगळ्यांनी तिथून इथंच घेतलेत. पुढच्या जन्मात राहुल तुला घर मिळणार नाही तुला गाडी मिळणार नाही तुला बायको मिळणार नाही तुला पोरं मिळणार नाहीत है ना. तुला चांगलं शरीर मिळणार नाही असं म्हटलं कसं वाटतंय. कसं मिळेल पुस्तक जर तू आणलं नाही शास्त्राचं तर. तुझं आहे का. मग तुझं नसतं जे व्यवहारात ते तुला चालतंय का. मग धर्ममार्गात कसं तुला चालतं. म्हणून म्हटलं हे काय मिळणार नाही. असताना त्याचा उपयोग नाही केला तर ते परत मिळत नाही राहत नाही आपल्याजवळ. ते आहे तर आपल्याला त्याचा उपयोग करायला पाहिजे. नाही उपयोग केला तर ते परत मग आपल्याला दिलं जाणार नाही. दिलंय तर वापरा सांगतोय ती. आपलं पुस्तक त्याच्यामध्ये आपल्याला मार्किंग करता येतं त्याच्यातनं आपल्याला लिहिता येतं. म्हणून सांगत होतं की विद्यार्थी तर बनायला पाहिजे. इथं शास्त्राला आला मुलं शाळेत जाते तर मुलं विद्यार्थी बनून जातेत. विद्या ग्रहण करण्यासाठी जाते. विद्या हे त्यांचं प्रयोजन. शास्त्राला आल्यानंतर आपलं काहीतरी प्रयोजन घेऊन यायला हवं की नको.
प्रयोजन न घेता इथं झालं तर मग काय घेऊन जाणार आम्ही, असं आहे. ठीक आहे. काय विचारलं होतं डॉक्टर मी आत्ता? हे शरीरासंबंधी नाही. प्रश्न काय, चर्चा कशासाठी आली होती? कोणासाठी पाप करताय हा प्रश्न आला होता ना, हे चाललं होतं. ज्याच्यासाठी करतो आहोत त्याच्यासाठी करण्यासारखं आहे का? जे काही आपण करतो त्याच्यासाठी ते करण्यायोग्य किती आहे? मग काय सांगितलं होतं त्याच्यात? जर शरीर अपूर्व असतं, असे शब्द आले ना, आणि जर शरीर कधीही नष्ट होणारं नसतं तर आम्हाला समजलं असतं, किंवा त्यासाठी जर काही पाप केलं असतं तर चाललं असतं, असं म्हणून तर चाललं असतं, असं त्यांचं म्हणणं आहे, आचार्यांचं. मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं ना, अपूर्व आहे शरीर, ना अविनाशी आहे. याच्या उलट आहे. शरीर कसं आहे? अपूर्व आहे का ग्रहण केलेलं आहे पुन्हा पुन्हा अनेक वेळा? पुन्हा पुन्हा किती वेळा शरीर ग्रहण केलं आम्ही आणि सोडलं? किती वेळा? एकदा का दोनदा? कायच होईना. मग अनंत वेळा झाल्यानंतर काय? आत्महत्या करायला पाहिजे नितीन भाई आपण. जेव्हा आपल्याला हे समजेल ना की मला हे शरीर अनंत वेळा मिळालं होतं आणि ह्या शरीराचं स्वरूप असं आहे आणि मी अजून काय करतोय, आपल्याला जीव द्यायला पाहिजे म्हणते. जसं एखादा मुलगा पुन्हा पुन्हा एकाच वर्गात पास होत नाही तर जीव देतो, नाही देतो. एकच कार्य किती वेळा केल्यानंतर किती वेळा करायचं? तेच 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 तेच. व्यवहारात नको आहे. इथं आपण ही जन्म मरण आणि किती वेळा केलं तर अनंत वेळा. काय अनंत वेळा या जन्म मरण करण्यात अर्थ आहे? उपयोग काय त्याचा? म्हणून म्हटलं की शरीर अपूर्व नाही, याची प्रतीती येणं आवश्यक आहे. आणि शरीर अविनाशी पण नाही. ओम कळते का? काय काय सांगितलं सांग बरं. शरीर अविनाशी नाही म्हणजे काय? काय झालं? थांबा, ओमला विचारलं. सांग ओम बेटा. शरीर अविनाशी नाही म्हणजे काय? काय? शरीर अविनाशी नाही अक्षत का अर्थ झालायचा? शरीर कायम राहत नाही. ओम कळते काय सांगतोय का? काय नाही कळते? काय बोलत नाही, काय चेहऱ्यावर फरक नाही. दोन्ही गोष्टी. आणि पुढं म्हणून काय लिहिलं? शरीर विनाशी,
शरीर, अशुची आदी या सगळ्या प्रकाराने पाहिलं तर मग त्याच्यासाठी पाप का करायचं असा प्रश्न केला होता त्यांनी. का पाप करतो आपण शरीरासाठी? कोणासाठी? जीवासाठी करतोय का शरीरासाठी करतोय? कोणासाठी करतोय? आपण कोण आहे? छान, रोज एकदा तर म्हणून घ्यावं लागलं. पाठशाळेत जसं म्हणून पुन्हा पुन्हा ते शिकावं लागतं मुलांना. आपण कोण आहे? आपण जीव आहे. जीव म्हणजे कसा असतो जीव? ज्ञान दर्शन स्वभावी जीव असतो. जीवाचं स्वरूप हे आहे. जीव आहे हे माहिती आहे, पण जीव कसा आहे? जीव कसा आहे? ज्ञान दर्शन स्वभावी आहे, अशरीरी आहे, अमूर्तिक आहे, निराकार आहे, निर्विकल्प आहे, निष्कषाय आहे, निस्संग आहे. हे जीवाचं स्वरूप आहे. कोणाचं? मीचं स्वरूप चाललंय ना, मी जीव. मग त्याच्याबरोबर मी पर्यंत पोहोचलं पाहिजे ना. जीवाचं स्वरूप आहे म्हणजेच आहे ना, माझं स्वरूप आहे, आपलं स्वरूप आहे. मग अशा प्रकारचा हा मी जीव. मग या जीवाला समजून घेण्यासाठी आपण शास्त्राला आलोय हे तुम्हाला माहिती आहे का? राहुल का आलाय शास्त्राला? जीव राजा समजून घ्यायला आलोय. कारण कोण जीव राजा समजून घ्यायला येतात, समजून घेत असतात? मोक्ष अर्थी, धन अर्थी, विद्यार्थी आणि मोक्षार्थी. मोक्ष हे ज्यांचं प्रयोजन आहे, मोक्ष ज्यांचं प्रयोजन आहे, मुक्ती ज्याचं प्रयोजन आहे, त्याला म्हणायचं मोक्षार्थी. मग मंदिरात येणं, स्वाध्याय करणं कशा पद्धतीने करायला पाहिजे? हे मोक्षार्थी बनून केलं पाहिजे. मी मोक्षार्थी आहे. मुलं शाळेत जातात कशी? विद्यार्थी बनून गेले तरच विद्यार्जन होतं, म्हणजे अज्ञान नष्ट होतं. आणि विद्यार्थी न बनता गेले तर काय होईल सांगा बरं? अज्ञान नाश होईल का? विद्येचं अर्जन होईल का? ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जाण्यापाठीमागचा उद्देश आपल्यामध्ये पक्का असला पाहिजे. दुकानात जाण्याचा उद्देश पक्का आहे, कच्चा नाही, पक्का आहे. काय? पैसे 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 आणि पैसे, एवढं पक्का आहे का नाही? तोच उद्देश आहे, दुसरा कोणता नाही. मग आलो मंदिरात तर त्यावेळेस पण हेच भाव अगदी दुकानात जसं पूर्ण परिणाम, मन वचन काय सगळं समर्पण आपलं असतं. काय? फक्त पैशासाठी. 5, 6, 7, 8, 9 तास 10 तास जे काय बस पैसे. दुकान म्हटलं तर दुसरं कोणतंच प्रयोजन नाही. पैसे मिळविणे काय? स्वयं. दुकान कशासाठी? काल भरपूर पैसे मिळवले ना तू? पैसे मिळवण्यासाठी. हे किती आपल्या बुद्धीमध्ये स्पष्ट आहे.
मग मंदिरात आल्यानंतर का आमच्या बुद्धीमध्ये हे स्पष्ट नाही की मी इथं मंदिरात आलोय, देवाच्या पाया पडतोय, शास्त्र ऐकतोय? स्पष्टता नको आपल्याला त्या विषयासंबंधी की इथं मंदिरात देवाचं दर्शन कशासाठी? कशासाठी? मोक्षासाठी. पुन्हा कशासाठी मंदिरात देवदर्शन? मोक्षाच्या प्राप्तीसाठी. हे पक्क करायला नको? हे स्पष्ट आपल्या बुद्धीत असायला नको? मोक्षासाठी. मोक्ष आहे परिपूर्ण सुखरूप अवस्था, त्याचं नाव मोक्ष. जिथं कसलंही दुःख नसतं त्याचं नाव मोक्ष. जिथं कशाचंही बंधन नाही त्याचं नाव मोक्ष. मोक्ष कशाचं नाव? मोक्ष नाव मोक्ष म्हणा, नाही तर मुक्ती म्हणा. मोक्ष म्हणजे मुक्ती. मुक्तीचा अर्थ बंधन. जेथे कसलंही बंधन नसतं. मग आनंद कशामध्ये? लग्न करण्यात आहे अजून निकी का? बघ अजून टाइम आहे. रामदास तर गेले बहुल्यावरून पळून. तसं काय नाही. लग्न ही मुक्ती आहे का बंधन असतं? आणि बांधलं जात असताना आपण किती आनंदी आहे. सगळेजण बांधले जाताना डान्स करते तेवढंच. दांडिया. आता मी बांधलं जाणार, आता मी बांधलो जाणार. काय चाललेलं? सुंदर श्लोक आलेला आहे पुढं आचार्यांचं, ह्याच भावाचं. हेच सांग काय चाललेलं असतं अज्ञानावस्थेमध्ये. सुख आणि दुःखाचं इक्वेशन आपण समजून घेत नाही. बंधनात कोण सुखी असतं सांगा? बंधनात आजपर्यंत कोणाला सुख प्राप्त झालेलं आहे पहा. कैदेमध्ये असणारा कैदी सुखी का दुःखी? सुखी का दुःखी? कैदी दुःखी का सुखी असतो? आणि कारण काय? तर बांधला गेलेला आहे. बांधला गेलेला आहे ना, बंधन आहे. मनाप्रमाणे काय करता येणार आहे का? त्या कैद्याला वाटेल तसं नाही, पाहिजे ते करता येत नाही. बंधन आहे. मग लग्न झाल्यानंतर तुम्हाला काय राहून मनाला वाटेल ते करता येते काय? नाही म्हणतोय. नाही विचारावं लागतं का नाही पत्नीला? गावाला जायचं म्हटलं तरी विचारावं लागेल. कुठले कपडे घालायचं म्हटलं तरी विचारावं लागतं का नाही? परवा दुपारी सांगितलं ना, आज संध्याकाळी जाणार का नाही तुम्ही दांड्या खेळायला? तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कपडे घालणार का बायकोच्या ड्रेसानुसार घालणार आहे? तेवढं सांगा. बायको अनुसार तुम्हाला मॅचिंग का तुमच्या अनुसार बायकोचं मॅचिंग असतं? कोण कोणाला अनुसरून मॅचिंग करणार? निलेश भाऊ, बायकोने काय घातलंय ती ठरवणार ना तुम्ही काय घालायचं. धीरूभाई, धीरूभाई विचारतो मी, मला माहित नाही. आपलं मी विचारला प्रश्न. निलय होय म्हणतोय. अजून त्याचं व्हायचंय लग्न तरी त्याला माहिती का नाही? तसं काय
बंधनाचं एक सिंपल उदाहरण आहे, सामान्य उदाहरण. तुमच्या मर्जीनुसार तुम्हाला कपडे सुद्धा घालता येत नाहीत, मग सुखी का दुःखी? बंधनात कसं सुख असू शकतं का हो सुनील पाहुणे? म्हणजे भारती पण सांगत होती बा काय नाही म्हणले, इथं पाहुणे इथं असल्यावर म्हणते की सासूरवास असतो म्हटलं इथं असल्यावर. कारण होय हो म्हटलं की ते काम करायचंच. आता ते आणि त्यांना सवय गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये ऑफिसरनं वरच्या सांगितलं की काम करायचं, बाकी काय त्याला बघायचं नाही की काय आहे होय नाही. होय हो अनुभवला आणा निघाला, होय हो भाजी आणा निघाले, होय हो बस. काय विचार करायचा नाही. त्याच्यानंतर विचार करायला किती संधी असते आपल्याला? असते का काही संधी? बायकांना पण तेच आहे. म्हणजे पुरुषांचं एक उदाहरण आपलं सांगतो. बंधनात बांधले गेल्यानंतर सगळे एकमेकाच्या मर्जीनंच काम करावं लागतं. आणि मग प्रत्येक वेळेस आपल्याला इच्छा असेल तशीच असं नाही. कधी आपल्याला तशी इच्छा असेल तर आपल्याला बरं पण वाटतं, पण प्रत्येक वेळेस बरं वाटतं असं नाही. राहू आता जर तुला बायको म्हटली दुकानात जाऊ नका, जायचं नाही म्हणजे नाही आहे ना. मग तिने काय नाही, तुम्ही गेला तर मी माहेरी निघून जाते असं एक सामान्य एक तुम्हाला म्हटले, सामान्य चालले मी, जाचाल का दुकानात? चांगलं जाऊन दाखव म्हणा. आज तुम्ही आज प्रयोग करा, तुम्ही फक्त प्रयोग करा. नाही करणार बघा, त्याने जाणार नाही म्हणजे नाही म्हणजे नाही. मी किती कसंही सांगू दे, पण तुम्ही फक्त म्हणा जायचं आणि सिरियस गंभीरतेने चालले असं इतकं सिरियस व्हायचं. अशक्य राहणार आता ते. राहुलला तर राहणं अशक्य. काय राहुल थांबशील का नाही? खरं सांग. मंदिरात आहे राहुल, अरे काय सहज सांगायचं, हो थांबेन, त्याला काय झालं? थांबावंच लागेल, त्यात काही शंका नाही. आणि इच्छा आहे का आता थांबायची? घरी नाही, पण थांबावं लागतं. म्हणजे दुःख सांगायचं मला, बाकी काय नाही. कोण थांबवत आहे तुला? आणि ती तर कुठं थांबवणार आहेत? अशा बाबतीत बायका कधीच, आणि धर्माच्या बाबतीतच बायका लगेच थोडंसं ढिल्या पडतात. हे माझं काहीच ऐकत नाही हो. फक्त धर्माची गोष्ट आली ना मग, आणि तिथं पण पुरुषत्व जागृत होतं यांचं आहे ना. पुरुषांना मी नाही येणार नाही ऐकलं का कुठं? फक्त धर्माच्या बाबतीत. बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही पाहिजे तशाच त्यांच्याकडनं करून घेत नाही का? तुम्ही एक चिंतन करा. म्हणजे मला दिसतं ते मी सांगतो, बाकी काय नाही. मला काय कळत नाही तसं विशेष, पण उगाच आपलं बघितल्यानंतर असं प्रायः दिसून येतं. कुठं आपण ओढतो आणि कुठं ढिलं सोडलेलं असतं. जेव्हा की कुठं ओढलं पाहिजे, ताण कुठं द्यायला पाहिजे. ताण कळतंय ना? काय संयम ताण कळतो ना का नाही? ताण कुठं द्यायचा, ओढलं कुठं पाहिजे, केव्हा पाहिजे. मुलांना असो, आपण कुठं ढिलं सोडतो आणि कुठं ओढलेलं असतं. शिक्षणाच्या बाबतीत त्यांचा पण ताण असतो की नाही दिवसभरामध्ये. किती जरी तो शाळेतनं आला कंटाळलाय म्हणून त्याला ट्युशनला जाऊ नको म्हणून असं थोडंच होतं का? त्याला किती ताण आलेला आहे. सकाळी 7:30 पासून संध्याकाळी 8 पर्यंत ताण पडलेला नाही का? पण तुम्ही म्हणून दया येते का तुम्हाला? बरं ठीक आहे, आता तू कंटाळलायस तर ट्युशन वगैरे काय करू नको, बस घरी. तिथं ढिला पण होतो का? ढिलं पडतो का? नाही. तिथं नाही, किती त्रास होते जा. तेच जर कंटाळून आला मुलगा शाळेतनं आणि मग पाठशाळेत जायचं असेल कदाचित, आणि म्हटलं मला आज मग मी खूप कंटाळा आलाय, तुम्ही काय करणार? बरं असू दे, काय म्हणणार? ठीक आहे. असं नसतं.
चर्चा कशासाठी चालली होती? बंधनासाठी. हे बंधनात दुःख आहे. आणि सांगत काय होतो? मोक्षात सुख आहे. मोक्ष म्हणजे मुक्ती, स्वतंत्रता. त्या स्वतंत्रतेमध्ये सुख आणि शांती आहे. कोणाच्या जिथं अधीन नसतं तिथंच निराकुलता आहे. आणि कोणी माझा स्वामी नाही आणि स्वतःला पण कोणाचे स्वामी मानलं नाही. मी कोणाचा मालक नाही. ह्याच्यात ही सुद्धा फार मोठं महत्वाची गोष्ट आहे. दुसरे आपले स्वामी नाहीत हे जेवढं महत्वाचं आहे, तेवढं आपण पण कोणाचे मालक नाही हे सुद्धा फार महत्वाचं आहे. आणि ते मला कळलं पाहिजे. कारण कोणी काही थोडं ऐकायला लागलं की मी त्याचा मालक बनतो आणि मालक बनल्यानंतर माझ्या बुद्धीत हे चाललेलं असतं की मी सांगल तसंच वागलं पाहिजे. आणि नाहीत वागत त्यावेळेस किती दुःख होतं. मी सांगतोय तसं नाही वागल्यानंतर काय होतं? म्हणजे का मला दुःख झालं? मी मालक झालो म्हणून, मी दुसऱ्याचा स्वामी झालो म्हणून. त्यामध्येही तेवढंच दुःख आहे जेवढं दुःख दुसरा माझा मालक असतो तेव्हा. तुमच्या लक्षात येत नाही. तुम्हाला असं फक्त वाटतं की मला पतिदेव जसं म्हणतील तसं वागावं लागतंय आणि त्याच्यात मला दुःख वाटतं. पतिदेवाला माझ्या म्हणण्याप्रमाणे वागवायचं त्याच्यापेक्षा अनंतपट दुःख आहे. हे आपल्या अजून लक्षात आलंच नाही. संसारात राहता आपल्याला फक्त वाटतं सगळे आपल्या अधीन असतील तर आपण सुखी असू, पण त्याच्या एवढा दुःखी कोणी नसतो. त्याला जास्त बंधन आहे, त्याला जास्त आकुलता आहे. आम्ही आमच्या मुलांचे मालक बनलेलो असतो. किती आकुलता असते. आणि मुलांनी आपल्या मर्जीप्रमाणे वागलं पाहिजे, अभ्यास केला पाहिजे, नीट राहिलं, बसलं, उठलं, सगळं खेळलं वगैरे सगळं त्याला व्यवस्थित यायला पाहिजे. आपण त्याचे स्वामी बनून किती मोठे विकल्प असते. तेच विकल्प इथं मला आहेत सांगताना. मी जे रोज सांगतोय ते सगळ्यांनी ग्रहण करावं आणि तद्रूपाने परिणामावं. हे माझ्या विकल्पानं मला किती दुःख आहे तुम्हाला काय माहिती आहे का? भयंकर दुःख, भयंकर त्रास होतो. कारण माझ्या मर्जी अनुसार होत नाही. मग कशामुळे दुःख झालं? अरे प्रत्येक जण स्वतंत्र आहे. हो जाऊ दे, चालू दे, ज्यांची त्यांची स्वाधीनता स्वतंत्रता आहे. पाहुण्यांनी सांगितलंय लक्ष द्यायचं नाही, त्यांच्या पद्धतीने चालू द्यायचं, गडबड करायची नाही कोणाच्या कार्यामध्ये. म्हणजे बंधनं दोन्हीकडनं आहे मला सांगायचं. दुसऱ्याला आपल्या अधीन ठेवण्यामध्ये आणि आपण दुसऱ्याच्या अधीन राहण्यामध्ये, दोन्ही परिस्थितीमध्ये केवळ दुःख. कारण दुःख म्हणजे विचारांची पराधीनता असते. ना कोणी दुसरे मला त्यांच्या अधीन करू शकतात का दुसरे मला त्यांच्या अधीन? ना दुसरे माझ्या अधीन होऊ शकतात. केवळ कल्पना असतात माझ्या. आपल्या कल्पनेनं आपल्याला त्या दुःखाचं अनुभवन होत असतं. मी एक कल्पना केलेली असते, त्यांनी म्हणते तसं मला करावं लागते, त्यांनी म्हणते तसं. आणि त्या कल्पनेमुळं जे आपल्याला अम्मा नेहमी सांगते ते माओवादी वगैरे त्यांना है ना सगळे जेलमध्ये टाकून करायचे ना प्रयोग, सगळे गरम गार वातावरण सगळं चेंज करून आणि त्या माओचे वचन ऐकून उत्कृष्ट माओचा प्रचारक बनवला जायचा 6 महिन्यात. त्या जो कोणी त्याचा विरोध करायचा त्याला असे संस्कार केले जात होते. पण एक जण काय झालं, त्याला माओच्या विरुद्ध होता, त्याला जेलमध्ये घातलं. अतिशय दुःखी झाला, म्हटलं आता काय नाही, संपलं माझं.
अतिशय दुःखी. आणि करता करता एक दिवस एकदम अतिशय आनंदी झालेला दिसला. झालं काय होतं, त्याला समजलं त्या दिवशी की मला केवळ शरीराने जेलमध्ये घातले, विचाराने नाही. मला विचारावर कोणाचं बंधन आहे सांगा. आणि इथं विचाराने प्रत्येक जण आत्ता शास्त्र ऐकताना स्वतंत्र नाही आहे का? सगळेजण तुम्हाला जे पाहिजे तेच विचार करत आहात का? मी सांगतोय म्हणून तुम्ही तेच विचार करत आहात? तुम्ही स्वतंत्र नाही आहात. आत्ता प्रत्येकाला जे पाहिजे तेच विचार करते. विचार कोणाच्या अधीन नसतात. आणि हीच सुंदरता इथं जिनधर्मामध्ये सांगितली. तेच आपण इथं शास्त्र स्वाध्यायाच्या माध्यमातून समजून घ्यायची. आम्ही सगळे विचाराने स्वतंत्र. विचार जो आहे तो मी आहे. विचारांचा पिंड म्हणजे मी आहे. ज्ञानाचा पिंड म्हणजे मी आहे. विलासभाई बरोबर आहे का? बरोबर. काय बरोबर आहे ना? विचारांवर कोणाचीही मर्जी चालत नाही. विचाराने स्वतंत्र असतात सगळेजण. आणि म्हणून तो जेलमध्ये टाकलेला मनुष्य अतिशय दुःखी. कारण आपल्याला शरीराने सगळेजण आपण घाबरतो ना. कोणाला घाबरतो? पोलिसाला. काय ॲक्सिडेंट झाला, काय कमी जास्त झालं तर जेलमध्ये जाऊन. कशामुळं दुःखी? अरे शरीराला घातलं तर घालू दे, तुम्ही घाबरता कशाला? तुम्हाला काय करते ती? विचार स्वतंत्र आहेत, पण आपण शरीराधीन असतो. त्यामुळे आपल्याला शरीराने जेलमध्ये टाकलं तर माझ्या विचाराला पण बांधलं गेलं अशी भ्रांती होते आणि मग दुःखी होतो. सारिकाताईची काय विचार चाललेत माहिती ना? काय नाही चालली ना? मला माहिती काहीच नाही चालले. चर्चा काय? चर्चा काय? चर्चा काय? मोक्षार्थी बनून या मंदिरात. हे उलटन सुलट सांगते आहे ना. कारण मोक्ष काय? बंधन रहित अवस्था, मुक्त. आणि जिथं कशाचंही बंधन नाही त्याचं नाव मोक्ष. आणि जिथं सगळी बंधनं आहेत त्याचं नाव आहे काय? संसार. संसार ही बंधन रूप अवस्था भासित होते का? म्हणून इथं श्लोकाला 70 नंबरचा वाचतो. ऐका काय दिलं ते. अंगनादी महापाशैहि अतिगाढम नियंत्रिताः पतन्ति अंधमहाकूपे भवाख्ये भविनो अध्वगाः. काय लिहिलंय? अंगन आदी महापाशैहि अतिगाढम नियंत्रिता. काय कळत नाही तुम्हाला बहुतेक? काय म्हटले? काय म्हटले? महापाशय अतिगाढैहि नियंत्रिता. महापाश. पाश कळतो ना? पाश म्हणजे जाळ. पाश म्हणजे जाळ जे अडकवण्यासाठी पशु पक्षीला पकडण्यासाठी जाळ असते ना, जाळ. तसं त्यांना सांगा. पाश, महापाश आहे ना. कोणता आहे तो महापाश? मग ते सांगितलंय अंगनादी. मग आता काय ते अंगादी म्हणजे काय? तर ते सांगते. श्लोकार्थ वाचतो आहे का? स्त्री आदी रूप. स्त्री आदि रूप विशाल फांसों में दृढ़ता से जकड़े हुए ये संसारी प्राणी रूप यात्री संसार रूप विस्तृत अंधकूप में पड़ते हैं.
काय म्हणले? कशाच्या द्वारे बांधले गेलेले कुठे पडता आहेत, एवढंच सांगितले. कशाच्या द्वारे बांधले गेलेले हे सांगायचं, हेच सांगायचं. दुःख आणि सुखामधला अंतर समजून घ्या. आलोय तर नक्की नीट नीट विचार करून बसा की इथं आलोय कशासाठी आलो. मोक्ष म्हणजे काय ना, मुक्ती म्हणजे काय, हा सर्व बंधनाने सहित अवस्था. हा कळते का? कळते का तुला? नाही कळत. बंधनं कळत नाहीत. ही बंधनं वाटतायत तुम्हाला. कोणती बंधनं वाटतायत? कोणती बंधनं वाटतात? शास्त्र स्वाध्याय है ना, पूजा अर्चा, नियम संयम व्रत, ही सगळी बंधनं भासित होतात की नाही होत? असं बंधन वाटतं का नाही? संयम ह्यालाच बंधन वाटतं का नाही? हे बंधन वाटतं का नाही? हा वाटतं म्हणतोय. खरं बोलला, नाही तर बरोबर पकडलं असतं, डेमोच दिला असतं. बाग काय नाही. इतकी बुद्धी खराब झाली. संयम लक्षात घे. शॉक दिल्याशिवाय आता तुम्ही बरे होणार नाही आणि ते शॉक बसणार. शॉक द्यायची जागा कुठं आहे? शॉक लगा, शॉक लगा. दुर्गती रूपी शॉक बसल्याशिवाय, तिर्यंच नरगतीचा शॉक बसल्याशिवाय आम्ही सुधारणार, आम्ही लाईनवर येणार नाही. इतकी खराब बुद्धी. जास्त ज्याचं आहे ना, बुद्धी खराब झाल्यावर काय करावं, काय लागतं राहुल? काय करावं लागतं? ही बुद्धी खराब नाही का झाली? कोणती? की आम्हाला जे मुक्तीचं कारण आहे, सुटकेचं कारण आहे, ते मला बंधनाचं कारण भासित होतंय, आणि जे बंधनाचं कारण आहे ते मला मुक्तीचं कारण भासित होतं. हे कुठं समजतंय का? काय हो अकलूजचं काय आहे नाव? डोक्यावर पदर घ्या. तसं चांगलं वाटत नाही. म्हणजे मला नाव आठवतील अकलूजचे आहेत तुमचे लोक आहे म्हणून. काय सांगतोय सांगा बरं? किती बुद्धी खराब झाली हे सांगतोय. डोक्यावर पदर ठेवलेलं राहिलेलं सुद्धा लक्षात येणं आहे का नाही? आणि इतकं खराब बुद्धी झाली आजकालची. डोक्यावर पदर ठेवणं हे बंधन वाटतं का मुक्तीचं कारण वाटतं? तेव्हा शपथ सांगा, सांगतो बायकांना विचारलं. डोक्यावर पदर ठेवणं हे तुम्हाला बंधन वाटतं की तुम्हाला त्याच्यात स्वतंत्रता भासित होते? म्हणून इथनं बाहेर पडायचा अवकाश एकाच्या डोक्यावर पहिल्यांदा पदर खाली काढून मोकळं. बघणार कोण आमच्याकडं पदर डोक्यावर? माझे केस कसे, मी कशी? केस दाखवल्याशिवाय त्याचा रुबाब चेहऱ्याचा येत नाही. म्हणलं इतकी खराब बुद्धी झाली. जसा काळ चाललाय तसा बुद्धी खराब 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 खराब. आणि अशा खराब बुद्धीला वळणावर जागेवर आणायचं म्हटल्यानंतर तुम्हाला माहित नाही अजून हेवी अशी डोस द्यावे लागते. तितके हेवी आहे ना. ज्याला सायकोलॉजिकल खराब झालेलं असतं ना, आजकाल काय करतेत, असं झोपवतेत, असं झोपवतेत, त्याला विचार करायला संधीच नाही. गपचिप झोपायचं सारखं. आणि त्याच्यातनं नाही शाना झाला तर मग शॉक द्यायचा. आणि ही इतकी बुद्धी खराब झाल्यासारखी आपल्याला भासित होत नाही. आज कुणी सुद्धा दांडीला जायचं नाही, सगळ्याला नियम. शास्त्राला आलेल्या पुरतं की देऊ का नियम? नको म्हणते. मी म्हणलं ना असं आहे, असं काय नियम देऊ नका. मग आमच्या कार्यक्रमाला कोण येणार? कोण घेत नाही की तू टेन्शन घेऊन द्या म्हणायला पाहिजे. तू द्या, काय फरक पडत नाही. तुमच्या नाचायलाही नाही आले तर आपलं लग्न व्हायचं राहणार आहे का मला सांग? कोण नाचू हो नाही तर न नाचू, लग्न व्हायचं तर होणारच, टाईमवरच होणार. तुला सांगतो, कोणी येऊ नाही तर न येऊ, लग्न होणार का नाही होणार सांग तू. आणि निश्चय असलं बस झालं का नाही? बस झालं. कोण नाही लागत तिथं, कोणीच लागत नाही. दोघं आहे बस झालं है ना. मिया बीबी राजी तो बाकी क्या है. उगं मोकळ्यात सगळे
बेगाने अब शादी में अम्मा तर नेहमी सांगते अब्दुल्ला दिवाने, सगळे काय नाही असं सगळे दिवाने बनून जाते तिथं प्रत्येक जण. सांगतोय काय, बुद्धी किती घाण झाली, कळतंय का काय चांगलं काय वाईट, कशात हित आहे कशात अहित आहे, कळतंय का. है ना, काल दुपारी आम्ही शास्त्राला बसलो है ना, तेवढ्यात संयम खाली यायलाच लागला होता, पण शास्त्राला बसल्यानंतर थबकला जिन्यावर एकदम. जितू काका आता काय बहुतेक बस बीस म्हणते, मी तर काय म्हटलं नाही, त्याची आजी म्हटली का कोणतरी म्हटलं त्याला किंवा शास्त्राला बस, तेवढ्यात ती वर परत गेला. मग पुढं काय घटना, मग आपल्या अजून आम्हाला मंगलाचरण करायचं होतं, काय सर्ग करायचं होतं, बसलो काय सर्गला 200च्या स्पीडनं बाहेर. मी असं बघतोय तोपर्यंत संयम बाहेर, म्हणजे वरनं कधी बाहेर गेला कळलं सुद्धा नाही. बरोबर आहे का, हेच झालं ना. का घाबरताय, कशाला घाबरताय. सकाळी काय सांगितलं होतं मी, मंदिरात गेलं देवाचं नाव घेतलं तर सगळं कल्याण होतं. आणि तुम्हाला अजून हेच कळा ना, तुम्ही त्याच्यापासून पळताय 200च्या स्पीड न. मी म्हणतोय 100 तर नाही, 200 220 असतो स्पीड. आता ब्लास्टरला किती आहे आणि डॉमिनरला काय स्पीड राव, बघण्यासारखा स्पीड होता. म्हणजे मी सुद्धा असं एकदम डोळे उघडले, म्हटलं काय वाजलं एकदम बघू तर संयम बाहेर मोटरसायकलचा गेटचा आवाज आला. म्हटलं लका लका लका. बंधन मुक्ती किती 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 आपल्यामध्ये आणि संयम किती आपल्याला म्हणजे आपल्यात किती चुकीचे विचार भरले गेलेले आहेत. आपल्याला हे थोडंसं ऐकायचं म्हटलं तरी परिणामाची ती विशुद्धी नाही, आपलं मोठं पाप आहे. की आपल्याला धर्म आणि धर्माच्या गोष्टी संबंधी रुची नाही, प्रीती नाही, त्याच्याबद्दल भीती आहे. प्रीतीच्या जागी काय चाललंय, घाबरते माणूस, धर्माला घाबरते. जो सुखाचं कारण आहे त्याला घाबरल्यानंतर तुम्हाला तर सुख कोण कठीण. अवघड आहे. नाविकच नाव बुडवायला लागलाय का ना, चिंगारी कोई भडके. तुम्हाला भजन माहिती आहे का, माझी जो नाव डुबो दे. तर मग कोण वाचवणार, कोण त्याला, सुनील पाहुणे आहे ना. नावाडीत जर नाव बुडवू लागला तर वाचवणार कोण, संयम. तुम्हीच तुमची धर्माची नाव बुडवायला लागल्यानंतर वाचवणार कोण. तुमच्या लक्षात येत नाही अजून तुम्ही आम्ही काय करतोय. प्रयत्नपूर्वक ह्या घाण सवयी परमपुरुषार्थपूर्वक सोडावं लागतेत. मला पण होत्या, तुम्हालाच आहेत असं नाही, पण पुरुषार्थ मला माझं कल्याण करायचं होतं. मला कळलंय, मलाही आवडत होतं, तुम्हाला आवडतंय, मलाही आवडत होतं असं मी म्हणणार नाही. पण कळलं, सांगितलं अम्मांनी, महाराजांनी, आमच्या आईनी सांगितलं. मी पण कुठंतरी चिंतन केलं. मला असं वाटलं की नाही, कुठंतरी काहीतरी ह्याच्यात सत्यता आहे, तर मला प्रयत्न केलाच पाहिजे. सोपं नाही आहे. सवयी पडलेल्या ज्या असतात त्या सवयी सुटणं सोपं नसतं, पण प्रयत्न करावा लागेल तर सवय सुटेल. प्रयत्न नाही केलं तर सवय कधीच सुटणार नाही. प्रयत्न करावा लागेल. काल दुपारी सांगितलं ना, साध्या साध्या वाईट सवयी लागल्या तर ते सोडायच्या मुश्किल आहे. आणि तर मला किती वाईट सवय मिथ्यात्व अज्ञान असंयमाची लागली की मला धर्माची भीती वाटू लागली. जंबू काका, कोणाची भीती वाटते तुम्हाला? मी म्हटलं तर खुर्चीवर बाहेर बसलं तर चालते. जम्मू काका म्हणले मला जरा खाली बसल्यावर त्रास. बरोबर आहे ना जम्मू काका? आहे ना. मी म्हटलं सुरेश भाई तुमचे मित्र बसतेत, फक्त बाहेर फिरायलाच मित्र आहे सुरेश भाई. सगळ्या मित्रांना घेऊन येतो, तुझं काम नाही का शास्त्राला? फिरायला नेताना सगळी गोळा करतोय, गाडी ठरवतोय, महाबळेश्वरला ने, इकडं ने, तिकडं ने. नाही मग शास्त्राला गोळा करून आणायला नको आपले मित्र? पुढं वर स्वर्गात पण हे नको का तुला? बरोबर, कोण तिथं कंपनी लागणार का नाही? मग जरा आणावं शास्त्राला. तू जाशील स्वर्गात, मग बाकीच्यांचं काय?
चर्चा काय चालली? काय संयम कळलं का? काय तर घाबरत जाऊ नको रे. आम्ही काय तुला खातोय का? आम्ही काय वाघ बिग आहे का? काय आम्ही किती वेळा सांगितलं आम्ही शाकाहारी आहे म्हणून? काय यांना कळतच नाही. मांसाहारी प्राण्याप्रमाणे घाबरून पळते की नाही माणसं? एखादा वाघ सिंह आल्यावर एकदम ते घाबरते की नाही समोर जाऊन? तसं आम्हाला घाबरतं. आम्ही 100 वेळा सांगितलं आम्ही प्युअर व्हेजिटेरियन आहे. प्युअर नाही ना. कांदा लसूण सुद्धा खात नाही लागा आम्ही. तुला तर का खायचो आम्ही? कसं सांगायचं आणि काय करायचं? कठीण आहे. देव कसे आपले सुंदर छान. कधी कोणाला काय त्रास केलाय देवानं? आणि मग तुम्ही घाबरता कशाला? घाबरता कशाला? देवाला नाही घाबरत, तुम्हाला घाबरतो असं त्याचं म्हणणं आहे. चिंतन करा, चिंतन करा. चुकीचे संस्कार काढावे लागतील. म्हणून म्हटलं हे दारू आदीची व्यसनं सुटतात, ड्रग्सची व्यसनं सुटतात. ते चुकीचे आहेत, घाण आहेत हे कळतं. पण हे जे मला शास्त्र स्वाध्याय न करण्याचं, त्याच्याप्रती भीती वगैरे जी काय आहे, चिंतन मनन करू वाटत नाही, ते त्याच्यापेक्षा वाईट व्यसन दुकान आदीचं आहे म्हणून सांगितलं. धन कमवण्याच्या व्यसना एवढं आजकालचं सगळ्यात वाईट व्यसन दुसरं कोणतं नाही. मोबाईल सारखंच आहे ना. जसं मुलांना मोबाईलची व्यसन आहेत आणि व्यापाऱ्यांना कशाची व्यसन आहे? धन कमवण्याचं. आणि बायकांना कशाचं व्यसन आहे? कशाचं आहे? कशाचं नाही? कशाचं नाही? बायकांना कशाचं व्यसन आहे रे राहुल? पैसे खर्च करायचं. असं ते म्हटलं. ते एकाने पैसे कमवायचं व्यसन, एकाला पैसे खर्चायचं व्यसन. फार कठीण आहे या व्यसनातनं बाहेर पडणं. सोपं नाही. परमपुरुषार्थ करावा लागेल. पण तुम्हाला हे चुकीचं वाटल्याशिवाय तुम्ही पुरुषार्थ करणार नाही की जे मी करतोय ते चुकीचं आहे आणि हे जे सांगितलं जातंय ते बरोबर आहे. त्याशिवाय तुम्ही इकडे येणार पण नाही आणि तिकडं सोडणार पण नाही. सोड म्हणून सोडतोय काय? ऐकलं म्हणून आपण त्याला घाबरतोय काय संसाराला? आणि चांगलं म्हणून सांगितलं म्हणून याला ह्याची आवड निर्माण होते काय? सकाळी सांगितली तिने गोष्ट. कुणाला सांगितली गोष्ट तू? काय गोष्ट तर सांगायचा नियम दिला होता ना, कोणाला सांगितली? सिद्धीला. छान, व्हेरी गुड. ध्रुवला सांगितले असते तरी चाललं असतं का? ध्रुवला सांगितली का? आज सांग काय गोष्ट. काल सांगितले सगळ्यांनी गोष्टी? बर, छान. चर्चा काय चालली? मुक्ती, मोक्ष. मोक्षार्थी बनूनच स्वाध्याय करा, मोक्षार्थी बनूनच धर्म करा. मोक्ष म्हणजे मुक्ती, सगळ्या बंधनाने रहित अवस्था. जिथं बंधन, जेथे बंधन नाही ते. आणि तिथं उलट आपण वाचतो ना, इथं काय दिलं त्या श्लोकमध्ये? काय वाचत होतो है ना? स्त्री आदि रूप विशाल फांसों में दृढ़ता से जकड़े हुए संसारी प्राणी रूप यात्री संसार रूप विस्तृत अंधकूप में पड़ते हैं. जे विषय भोगाच्या नादी लागलेले जीव आहेत ते सांगतात. कुठं पडतायत? कोणाच्या अधीन झालेले आहेत? विषय भोगाच्या अधीन म्हणजे बांधले गेलेले जीव. कुठं बांधले? कुठं बांधले? सगळ्यांनी आपल्या आपल्या खुंट्या तपासा. खुंटी आणि त्याची दोरी. गाई कशाला बांधली जाते? दोरीने खुंटीला बांधली जाते. दोरी जरा लांब असते पण है ना, खुंटी भोवतीच ती फिरू शकते. आपण ते उदाहरण पण ऐकलं 4 दारुड्यांचं. 4 दारुड्याचं उदाहरण ऐकलं का नाही आपण अनेक वेळा? मथुरेवरनं कुठं निघाले होते? मथुरेवरनं कुठं निघाले ती? आग्र्याला. मथुरा, आग्रा का नाही, इकडं काय द्वारका. द्वारका असेल. चला,
काय मथुरा द्वारका कुठेतरी चालले होते, नावेत बसले ना, दारू पिऊन बसले राहू, आणि मग 4 जणांनी तिथं वलवायला असतं ना, ते पूर्वी ते घेतलं आणि वलवायला सुरुवात केली. रात्रभर दारू पिल्यानंतर काय, आता लांब जायचं होतं म्हणून दारू पिली होती है ना, ताकद लागते ना. एकदा दारू पिल्यावर काय कळत नाही, काय करते, जसं दुकानात जायचं सकाळी काय कळत नाही. एकदा दारू पिली, दिवसभर ते रात्रभर, तुम्ही दिवसभर आणि ती रात्रभर वलवले वलवले वलवले. काय झालं, सकाळी उठले तोपर्यंत उतरली दारू. उतरली तर काय झालं, मग त्यांनी असं तोंड बिंड धुतलं, बघितलं, अरे आहे द्वारका तर मथुरेसारखीच दिसते म्हटले पूर्ण, है ना. द्वारकेत होते का मथुरेत होते? तुम्हाला कसं काय मथुरेत होते माहिती आहे ना, आम्हीच तिथं आहे म्हणून. रात्रभर वलवली तरी ते मथुरेतच राहिले. संयम कसं काय राहिले, रात्रभर नाव वलवल्यानंतर पुढे जायला पाहिजे का नको, मग मथुरेतच कशी काय राहिले. थांबा संयमला विचारते मी, काय झाली भानगड, कशामुळं पुढे गेले नाहीत, कशामुळं. अरे नाव कडेला दोरीने बांधतात माहिती आहे का नाही, कारण नाही दोरीने बांधली तर ते जाईल की तशीच पाण्यात समुद्रात वाहत. मग ती दोरी सोडल्याशिवाय वलवून फायदा काय, है ना. ती खुंटीची गाठ त्यांनी सोडली नाही आणि रात्रभर चालवली, ती नाव वलवली, पुढं सरकली का नाही. तशी ही खुंट्या सोडा, त्याच्यात बांधलेल्या दोऱ्या सोडा, जरा मोकळं व्हा, त्याच्याशिवाय नाही पुढं सरकणार नाही गाडी. नको 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 सोडलं तर कुठंतरी जाते म्हटल्यावर काय होतं. सोडा आणि जरा पुरुषार्थ. घाबरून पुन्हा जसं बारकं बाळ आईजवळ जाणार तसं पुन्हा तुम्ही संसाराजवळ जाणार तर कसं होणार. जरा सोडा, बघा किती आनंद आहे इकडं या मार्गामध्ये. म्हणून दर्शन करायचं. अभिप्राय यह है कि जिस प्रकार कोई यात्री विशाल फांस में दृढ़ता पूर्वक बांधा जाकर गाढ़े अंधकार से परिपूर्ण गहरे कुएं में गिराया जाता है, उसी प्रकार संसारी प्राणी उन फांसों के समान स्त्री व पुत्र आदि रूप बंधनों में दृढ़ता से बंधकर उनके विषय में अतिशय अनुरक्त होकर संचित पाप के कारण अंधकूप के समान भयानक नरक बिल में जा पड़ते हैं, नारकी उत्पन्न होते हैं. असं कोण म्हणलंय? शुभचंद्र. मी नाही म्हणलं. जे स्त्री पुत्राच्या काय धीरज काय लिहिलं, बंधनाने बांधले गेलेले आहेत ते कुठं पडतायत. विश्वास ठेवायचा असला ठेवा, नसला तरी मला काय गडबड नाही, उद्या ठेवा परवा ठेवा, पण ह्याच्याशिवाय दुःखमुक्त होणार नाही. म्हणून शास्त्राला येताना भाव हे ठेवा, मला मोक्षाला जायचे, त्यासाठी मी शास्त्र ऐकतोय, त्यासाठी मी देवाच्या पाया पडतोय, देवाला मोक्ष मिळाले, मला पण तसंच मोक्ष मिळायला पाहिजे. म्हणून मी हे देवदर्शन, हा स्वाध्याय, दान आदी सगळ्या गोष्टी त्या हेतून करायला हव्या, मोक्षार्थी बनून. बस इथं आल्यानंतर तेवढं प्रयोजन राहू दे. इथून बाहेर गेला तुम्ही, दुकान तुमचं प्रयोजन, धन तुमचं प्रयोजन, विद्या तुमचं प्रयोजन राहील, पण इथं आल्यावर तर नेमकं कोणतं प्रयोजन? एकदम फिट. घरातनं बाहेर पडल्यापासून पडायचे, निघायचे, सकाळपासून एकच विचार, बस मला मोक्ष मोक्ष मोक्ष. जोपर्यंत मंदिरातला कार्यक्रम पूर्ण होत नाही तोपर्यंत एकच डोक्यात धुन राहिली पाहिजे. कोणती? मध्ये तुम्ही मंदिरातनं परत घरी जाऊन जेवण करून आला, जेवताना पण मोक्षासाठी जेवा, दुकानासाठी नको, शरीरासाठी नको,
हे जेवण घेतं ते माझी मोक्षाची आराधना साधना व्हावी यासाठी जेव्हा परत येऊन बसा म्हटलं ना. हा पूर्ण कार्यक्रम होत नाही तोपर्यंत एकच धून. ठीक आहे म्हणले हे असे धून आहेत नाही. ओम नमः.